शिवजयंतीनिमित्त डाळिंबयार्ड शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथील मैदानात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोमवारी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पैलवान कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते। हलगीच्या कडकडाटात कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली। कुस्ती स्पर्धेतील प्रमुख आकर्षण होतं कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी 2025 याचं बक्षीस होतं 71,000 रुपये रोख गदा आणि कैलासवासी पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ संभाजी राजे केसरी 2025 ज्याचं बक्षीस होतं 41,000 रुपये रोख। चांदीची गदा छत्रपती केसरी या स्पर्धेसाठी कोल्हापूरचे पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध अकलूजचे पैलवान विक्रम घोरपुडे यांच्यात, तर संभाजी राजे केसरी ही स्पर्धा कुर्डुवाडीचे पैलवान मोईन पटेल विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान चर्मन नंदगौड यांच्या कुस्तीची प्रमुख दंगल पाहायला मिळाली। कुस्तीच्या डावपेचानं सर्वांना खिळवून ठेवलं। अरुण रोडगे यांच्यातर्फे 31,000 बक्षीस ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान रविराज सरवदे विरुद्ध डोक बाबुळगावचे विक्रम घोरपुडे, प्रीतम परदेशी यांच्यातर्फे 21,000 रुपये रोख बक्षीस ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान गणेश कलागते विरुद्ध मंद्रुपचे पैलवान बबलू हनमाने, शैलेश पिसे यांच्यातर्फे 21,000 रुपये रोख बक्षीस ट्रॉफीसाठी अकलूजचे पैलवान आकाश ढेरे विरुद्ध कुर्डुवाडीचे पैलवान अमित सूळ, जयवंत सलगर यांच्यातर्फे 21,000 रुपये बक्षीस ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान नागेश कलागते विरुद्ध वटवटेचे पैलवान औदुंबर पाटील, केगावचे पैलवान मनोज देवकर विरुद्ध कामतीचे पैलवान दशरथ खराडे, भोसरीचे पैलवान प्रज्योत टाकळीकर विरुद्ध सोलापूरचे पैलवान समर्थ केत, सोलापूरचे पैलवान देवधर जगताप विरुद्ध कामतीचे पैलवान अथर्व कारंडे, सोलापूरचे पैलवान विनायक मनसावले विरुद्ध कामतीचे पैलवान शौर्य भोईटे यांच्यातल्या लढतीनं प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवलं। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, जन्मंजयराजे भोसले, ज्येष्ठ वकील धनंजय माने, चंद्रकांत वानकर, श्रीकांत डांगे, संदीप कारंजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने, राजन जाधव, नरेंद्र काळे, पुरुषोत्तम बर्डे, चेतन नरोटे, अण्णासाहेब रोडगे, शैलेश पिसे, बाळासाहेब पुणेकर, राजू सुपाते, बापू जाधव, राजाभाऊ काकडे, श्रीकांत खडगे, मनीष देशमुख, मनीष काळजे, विनोद भोसले, दादू रोडगे, महेश हनमे, तात्यासाहेब वाघमोडे, दत्तामामा मुळे, बसवराज कोळी, कृष्णा भुरळे, जलपेश घुले, बाबा बनसोडे, राहुल मुद्दे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी शिवराम विठ्ठलराव भोसले, ट्रेडिशनल दानपट्टा असोसिएशन महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। हा उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की दानपट्टा हे शस्त्र, हे शिवरायांचं आवडतं शस्त्र, हे लुप्त होत चाललेलं आहे आणि गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ह्या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे। राज्यशस्त्राचा दर्जा देऊन थांबत नाही, त्यासाठी हे शस्त्र जगाला कळालं पाहिजे, भारत देशाला कळालं पाहिजे। सांगायचं एक तात्पर्य आहे की आजकालच्या मुलांना दांडपट्टा म्हणजे काय हे माहीत नाही आहे। ज्या शिवरायांनी स्वराज्याची खिंड लढवताना दांडपट्ट्याचा मोलाचा वाटा आहे या शस्त्राचा, ते शस्त्र जगाला कळलं पाहिजे। ह्यासाठी आम्ही ह्या खेळाची स्थापना केली, ह्या खेळाचा अभ्यासक्रम तयार केला। राज्य सरकारला व केंद्र सरकारला आम्ही त्याचा अभ्यास दिलेला आहे आणि उद्या 19 तारखेला शिवरायांची जयंती आहे, त्याचं औचित्य साधून ट्रेडिशनल दानपट्टा व भारतीय लाठी महासंघ याच्या संयुक्त विद्यमाने आमचे 7 मावळे सलग 19 तास 19 मिनिट 19 सेकंद सतत दांडपट्टा फिरवून विश्वविक्रम करणार आहेत। याची सुरुवात सकाळी पहाटे आज 5 वाजल्यापासून सुरू झालेली आहे, ते रात्री 12:30 वाजता याची समाप्ती होईल। काय असा उद्देश घेऊन हा दांडपट्टा चालवण्यात आहे आणि तुम्ही किती मुलं आहेत आणि किती मावळे यात सहभागी? आजकाल वास्तविक पाहता महिलावर मुलीवर अत्याचार होतात, देशावर अनेक संकट येतात। एकच सांगायचं आहे की कोणत्या तरी बॉलच्या मागं दुनिया पळण्यापेक्षा शिवकालीन शस्त्राच्या मागं जर ही कला अवजित झाली तर उद्या देशावर येणारं संकट किंवा महिलावर होणारे अत्याचार हे कमी होतील। ह्याच्यासाठी सर्व पालकांनी सुद्धा ह्या कलेचा विचार करून आपल्या मुलांना शिकवावे। किती मावळे आहेत साधारणतः आमच्याकडे 250 ते 300 मुलं सराव करतात। आणि ह्या विश्वविक्रमासाठी किती मुलं आहेत? हा विश्वविक्रम करायला 7 मावळे आमचे आणि 6 मावळे आणि एक अश्विनजी कडलासकर म्हणून त्यांचा प्रशिक्षक, आमचा सहाय्यक शिक्षक तो करीत आहे।